सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. लाव्हा रसाचे थर थंड पडल्यानंतर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे लाव्हा रसाचे थर एकावर एक असे जमत गेले. त्यानंतर ऊन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण अशा रचना तयार झाल्या. भूशास्त्रीय भाषेमध्ये अशा रचनेला डाईक असे म्हणतात. तर आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे असाच एक डाईक पाहायला. आता तुम्ही म्हणाल काय वेडबीड लागले काय या माणसाला? आधी पुरातन मंदिरे, पर्यटन स्थळे, त्याच्यानंतर इतिहास, गडकिल्ले, ट्रेक या सर्व विषयावर बोलणारा हा माणूस, व्हिडिओ बनवणारा माणूस आज अचानक डाईक, ज्वालामुखी, लावारस आणि या सगळ्या विषयावरती का बोलायला लागलाय? पुणेरी एक्सप्रेस चॅनलचा कंटेंट वगैरे बदलला काय? नाही, चॅनलचा कंटेंट वगैरे काय बदललेला नाहीये. आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे एका डाईकवर बांधलेल्या भैरवगडाला येते. तर नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि नुसतंच सबस्क्राईब नका करू, तर ती शेजारील बेलची घंटाही दाबा, ज्यामुळे येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सकाळी सकाळी एक ग्रुप फोटो घेतलेला आहे आणि आता भैरवगडाचा ट्रेक सुरू झालेला आहे. मित्रांनो, सकाळी 5ला पण ट्रेक चालू केला होता. आता 5:53 झालेले आहेत आणि सध्या जंगलामध्ये तुम्ही ऐकू शकता रातकिड्यांचा आवाज किती आहे. तर मित्रांनो, सकाळी 5 वाजता सुरू केलेला ट्रेक साधारण 1 ते 1.5 तासाची तंगडतोड पायपीट करून आल्यानंतर आपण सध्या जो मोरोशीचा भैरवगड आहे त्याच्या माचीवरती येऊन पोहोचलेलो आहोत. तर आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता जो मोरोशीचा भैरवगड आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, सध्या इथं थोडा आपण आराम करणार आहोत आणि मग गडाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहोत. सध्या आपण मोरोशीच्या भैरवगडाच्या माचीवरती उभे आहोत आणि समोर आपण पाहू शकता आपल्याला भैरवगड दिसत आहे आणि त्याच्या बाजूला असलेली विशाल अशी सह्याद्रीची डोंगर रांग. तर मित्रांनो, आपण पाहू शकता सध्या आपण मोरोशीच्या भैरवगडाची जी माची आहे तिथं सगळेजण जमलेलो आहोत. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर. आमच्या ट्रेक लीडर सर्वात शेवटी आपले शिंदे साहेब. ह्यांच्याकडे पण होते ना ते. ठीक आहे. आपले टेक्निकल एक्सपर्ट स्थानिक सागर साहेब. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच एका सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगेपासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या 400 फूट उंच सरळसोट भिंतीवरती वसवलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पाहताना आपण थक्क होऊन जातो. माळशेज घाटाच्या अलीकडे मुख्य डोंगर रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगरावरती भैरवगड हा किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामध्ये माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी हे गाव आहे. या गावाच्या मागेच भैरवगड हा किल्ला आहे. किल्ल्याची रचना पाहता या किल्ल्याचा उपयोग हा टेहळणीसाठी केला असावा. मोरोशीचा भैरवगडाला आपल्याला जर यायचं असेल तर तुम्हाला अहिल्यानगर कल्याण या रोडवर असलेल्या माळशेज घाटाने मोरोशी या गावामध्ये यावे लागेल.
येथे येण्याचा मार्ग आहे पुणे, नारायणगाव, ओतूर, माळशेज घाटमार्गे मोरोशी या मार्गे आल्यानंतर अंतर आहे साधारण 145 किलोमीटर. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भैरवगड या नावाचे 5 किल्ले आहेत. पहिला किल्ला म्हणजे अहिल्यानगरमधील शिरपुंजेचा भैरवगड आणि कोथळ्याचा भैरवगड, सिंधुदुर्गमधील नरडाव्यांचा भैरवगड, साताऱ्यामधील दुर्गवाडी गव्हाऱ्याचा भैरवगड आणि 5वा म्हणजे आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तो ठाणे जिल्ह्यामधील मोरोशीचा भैरवगड. मित्रांनो, आपण समोर पाहू शकता आपल्याला पुरातन असा अहिल्यानगर कल्याण व्यापारी मार्ग दिसत आहे आणि मोरोशीच्या भैरवगडाचे समोर असलेले शेवटचे जंगल पॅच. मित्रांनो, हा असा चढून आल्यानंतर भैरवगडाचा कातळकडा लागतो. त्याच्या कडकडने आपल्याला एकदम इन्क्लाइन अशा पोर्शनवरून जायचं आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर भैरवगडावरती येणार असाल तर ह्या पॅचवरती चालताना विशेष काळजी करून चाला मित्रांनो. नॉर्मली इथं रोप लावलेला असतो, पण सध्या ट्रेक ऑर्गनायझरनी हा रोप लावलेला नाही आहे, क्वांटिटी कमी असल्यामुळे मेंबर्सची. तर मित्रांनो, आपल्याला AMK ट्रेकमधील एक साथीदार आपल्याला भेटलेले आहेत जे एअरफोर्समध्ये आहेत. मित्रांनो, नाव सांगा सर. नाव अंकित द्विवेदी. ओके. तर यांच्याबरोबर AMKच्या ट्रेकमध्ये अजून त्यांचा एक मित्र होता, तो तर आपल्याला भेटलेला नाही आहे, पण आता एक नवीन मित्र आलेले आहेत. सर जी, नाम बोलो आपका. सुरेंद्र कुमार. ओके. ये दोनों एयरफोर्स के बंदे हैं, करंटली बॉम्बे में लोकेट है, सॉरी मुंबई में. आणि आमचे स्थानिक गाईड सागर साहेब. इथे उभे लाईन मध्ये फोटो काढतो. लास्ट वाली इकडे बघा ना. झाकते. तर मित्रांनो, म्हणतात ना, अनुभव कधी वाया जात नाही. आत्तापर्यंत जी काही सह्याद्रीमध्ये भटकंती केली होती, त्याच्यानंतर लिंगाण्याचा अनुभव आता अशा छोट्या छोट्या रॉक पॅचवरती कामाला येतो मित्रांनो. मित्रांनो, हा डोंगर माथ्याच्या एकदम कडेला असणारा पॅच आपण सेल्फ अँकर करून सक्सेसफुली आलेलो आहोत. आणि आपण पाहू शकता भैरवगडाचा उभा असा कातळकडा समोर दिसत आहे आणि भैरवगड आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या डोंगराची मध्ये असणारी जी खिंड आहे, आपल्याला तिथे जायचं आहे मित्रांनो. आपण तिथे जाऊयाच, पण तोपर्यंत तुम्ही या डोंगराची दुर्गमता बघा. सूर्यनारायण ऑलरेडी वरती येऊन खूप वेळ झालेला आहे. चला आता जाऊया खिंडीच्या दिशेने. आपले मित्र शिंदे साहेब पुढे गेलेले आहेत आणि आपण नेहमीप्रमाणे शूटिंगच्या नादामध्ये मागेच राहिलो. सो कसा होता ट्रेक? आता अजून करायचं आहे. मेन ट्रेक बाकी आहे अजून. आणि आता पाय दिसतोय. भैरवगडचा ट्रेक करण्यामध्ये आमची नवीन साथीदार. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण भैरवगडाच्या खिंडीमध्ये पोहोचलेलो आहोत. चला आता आपण आपले ट्रेकिंग स्टार्ट करू. ये ना, किती टाइम लागणार? मित्रांनो, मागच्या वेळेस जेव्हा भैरवगडाला आलो होतो एवढं ट्रॅफिक जाम होतं, शेवटी व्हिडिओ करायचं सोडून दिलं. त्यामुळे आज सेकंड टाइम आलेलो आहे खास व्हिडिओ करण्यासाठी. आत्ता कुठं हवा लागली मित्रांनो. सकाळ धरून हवेचा नामोनिशान नव्हता. घामाने पुरा ओला चिंब झालाय. आता कुठं ट्रेक चालू केला तेव्हा कुठं थंड हवा लागलेली आहे.
सगळा ट्रेकिंगचा शीन निघून जात आहे. मित्रांनो, सेफ्टी फर्स्ट. अँकर चेंज करण्याचा पॉईंट आलेला आहे. साहेब इकडे घ्या. शिंदे साहेब, भैरवगडाचा ट्रेकचा थरार चालू झालेला आहे. कसा वाटतोय सुरुवातीचा थरार? जबरदस्त आणि खूप छोटी वाट आहे आणि गेल्या 2 तासामध्ये आत्ता कुठेतरी थंड हवा सुरू झाली, त्यामुळे जरा एनर्जी आली आहे. पण अजून थरार मजा पुढे अजून आहे. ये तो खाली ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. जागा एवढी कमी आहे ना मित्रांनो. आपल्याला खाली खिंड दिसत आहे, तिथून आपण ट्रेकिंग चालू केलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पाहू शकता इथे जी गुहा आहे त्याच्या तळाशी एक ओपनिंग आहे, ज्याच्यातून आता आपले शिंदे साहेब आतमध्ये गेले. तर हे तळाशी ओपनिंग आहे, हे आपल्याला ब्रिटिशांची देण आहे मित्रांनो. ब्रिटिशांचा दुर्गद्वेष इतका होता की या गडाच्या कातळामध्ये जी गुहा खोदलेली आहे मित्रांनो, ती सुरुंगाने उडवून पेटून दिली. त्यावेळेस या टाक्याचा हा तळ फुटला मित्रांनो, आणि समोर दिसणाऱ्या पायऱ्या या ब्रिटिशांनी सुरुंग लावून उडून लावल्या. त्यांना वाटलं की या पायऱ्या तोडल्यामुळे येथील लोक गडावरती जाणार नाही. पण त्यांना काय माहिती, सह्याद्रीच्या या दुर्गम प्रदेशामध्ये 3 जण भटकंती करू शकतात. पहिलं म्हणजे वारा, दुसरं म्हणजे वाघ आणि तिसरं म्हणजे मराठे. आपण पाहू शकता या छोट्याशा ओपनिंग मधून एकदम सरपटत आपल्याला या टाक्यामध्ये यावं लागते मित्रांनो. आपण पाहू शकता एकदम कातळाच्या पोटामध्ये हे टाके खोदलेले आहे. साधारण 8 बाय 4 बाय 8 अशा डायमेन्शनचं हे टाकं आहे मित्रांनो. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतोच या टाक्यामध्ये कशा प्रकारे एंट्री केली जाते. तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला या टाक्यामध्ये यावे लागते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या टाक्यामधून वरती जाण्यासाठी साधारण पाहू शकता माझी हाईट साधारण 5.5 पावणे 6 फूट उंच आहे. तर एवढी हाईट आहे, त्यामुळे इथून वर जाण्यासाठी स्थानिक लोकांनी इथं शिडीची व्यवस्था केलेली आहे. पूर्वी इथं एक असा ओंडका ठेवला होता, ओंडक्यावरनं चढणं अवघड होत आहे, त्यामुळे प्रॉपर शिडी ठेवलेली आहे. तर सध्या आपण इथं येऊया. हा टाक्यातून वर जाताना भैरवगडाचा सगळ्यात डेंजर पॉइंट आहे. इथं सेल्फ अँकर करणं महत्वाचं आहे, कारण तुम्हाला आता पूर्णपणे असा ट्रॅव्हर्स मारून जायचं आहे आणि खाली पूर्ण दरी असणार आहे. त्यामुळे या पॉइंट पासून जाताना विशेष काळजी घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा पॅच एकदम डेंजर आहे. तर मित्रांनो, पाहू शकता इथे असणाऱ्या पायऱ्या सगळ्या तोडलेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे भैरवगडाचा हाच एक थोडा अवघड पॅच आहे. आत्ताच आपला मित्र हा अवघड पॅच चढून आलेला आहे. आता याच अवघड पॅचचा थरार तुम्ही पहा ड्रोनच्या नजरेतून.
बघा मित्रांनो, 51 वर्षाचा टायगर अजूनही फोटोग्राफी करायची म्हणतायत. अं? चला चला मार्गक्रमण चालू ठेवूया. आता पायऱ्यांची उंची जरा जास्तच झालेली आहे मित्रांनो. मित्रांनो, अल्टिमेट थ्रिलिंग आहे भैरवगडाचं ट्रेकिंग. पहिल्यांदा ट्रेकसाठी आलो होतो स्वतःसाठी, तेव्हा स्वतःला टेस्ट करायचं होतं की मी सह्याद्रीतलं ॲडव्हेंचर करू शकतो की नाही. ते सक्सेसफुली कंप्लीट केलं. आता दुसऱ्यांदा आलो आहे शिंदे साहेबांबरोबर, ते खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी, ताकी तुम्हाला भैरवगडाचा थरार दाखवू शकतो आम्ही. मित्रांनो, शिंदे साहेबांचा चष्मा वाचवलेला आहे. इथे पायऱ्यावरती चुकून त्यांचा चष्मा पडला होता, मला दिसला आणि अशा रीतीने मी तो वाचवलेला आहे. हा? हो, चष्मा पडल्यामुळे शिंदे साहेब आता कॅप आहे का हे सुद्धा विचारत आहेत. म्हणतात ना, एकदा दुधाने तोंड पोळलं की ताकही उंकून पितात. आपले मित्र शिंदे साहेब वरती चाललेले आहेत. शिंदे साहेब, कसं आहे भैरवगड? शब्द फुटत नाही. शिंदे साहेब म्हणतायत शब्द फुटत नाहीयेत. सुचत नाहीये. शब्द सुचत नाहीयेत. चला. अशा रीतीने आपण गडाच्या माथ्याच्या एकदम जवळ आलेलो आहोत. आता साधारण 5 मिनिटामध्ये आपण माथ्यावर पोचणार आहोत. मित्रांनो, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, आपल्याला एक अशी अर्धवर्तुळाकार सपाट जागा दिसत आहे. तर माझ्या अंदाजाने हा या गडाचा बुरुज असू शकतो, कारण याच्या अर्धगोळाकार आकारावरनं ही रचना बुरुजाचीच वाटते. तर मित्रांनो, आता ज्या काही दगडाच्या कोरीव पायऱ्या होत्या त्याचा थरार संपलेला आहे. आता नॉर्मल ट्रेक वाटेने आता आपण गडाच्या माथ्यावरती निघालेलो आहोत. वाटेमध्ये आपल्याला अजून 1 ते 2 पाण्याची टाकी पाहावयास मिळतील. ती मी तुम्हाला दाखवतोच. तोपर्यंत मागे सह्याद्री बघा कसा दिसतोय. आज जर वातावरण आपल्याला क्लिअर भेटलं तर इथून आपल्याला हरिश्चंद्रगडाचं देखील दर्शन होईल मित्रांनो. त्याच्यानंतर नानाचा अंगठा देखील आपल्याला पाहायला मिळेल. बघूया आपलं नशीब कसं आहे, त्याच्यावरती पुढे सांगतोच. तर आत्ताच बोलल्याप्रमाणे आपल्याला आपण पाहू शकता इथे खोदीव टाका दिसत आहे. आणि आपले शिंदे साहेब टायगर थ्रिल आहे, पण टायगर रॉकिंग जबरदस्त आहे. मोरुशीचा भैरवगड
आणि मित्रांनो, हा शेवटचाच पॅच आहे. याच्यानंतर डायरेक्ट आपण भैरवगडाच्या माथ्यावर जाणार आहोत. आणि मित्रांनो, शेवटी आपण भैरवगडाच्या माथ्यावरती पोहोचलेलो आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. मित्रांनो, याला म्हणतात स्वप्नपूर्तीचा आनंद. याचं सुख एक सह्याद्रीचा भटकाच समजू शकतो. कुठल्याही गडाच्या माथ्यावरती आल्यावरती जो काही सर्वोच्च आनंद होतो, त्याचा आनंदाची सर नाही मित्रांनो कशाला. मित्रांनो, आपण समोर पाहू शकता, आपल्याला ते सुळके दिसत आहेत. त्याला नवरा नवरीचे सुळके म्हणतात. जेव्हा आपण घाटघर साईडनं बघतो, हेच सुळके दिसतात आपल्याला. आणि त्याच्या उजव्या बाजूला आपण पाहू शकतो, आपल्याला नानाचा अंगठा दिसत आहे. आणि जे काही जीवदानच्या बेसला असलेलं पठार, विस्तृत असं पठार आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. भैरवगडाचे हे रोमांचक असे सौंदर्य आणि ॲडव्हेंचर आयुष्यामध्ये एकदा तरी अनुभवले पाहिजेच. मग कधी येताय तुम्ही? आता भैरवगड उतरायला घेतलेला आहे, तर आपला आजचा भैरवगडाचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि नुसतंच सबस्क्राईब करू नका, तर शेजारील ती घंटाही दाबा, ज्यामुळं येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला, धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच.